सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर येते। सांगलीच्या कदमवाडीमध्ये दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। या हत्येचे आरोपी फरार झाल्याची माहिती मिळते। पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू आहे, तर हत्येचं कारणही समोर आलेलं नाहीये। सांगलीच्या कदमवाडीमध्ये एका तरुणाची हत्या झालेली आहे आणि दगडाने ठेचून या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। मात्र या हत्येचं नेमकं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये आणि हत्या करून आरोपी हे फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळते, तर पोलिसांकडून आरोपीचा शोधही सुरू आहे। सांगलीमधली ही घटना आहे। दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। हत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये आणि हत्या करणारे आरोपी किती होते या संदर्भात देखील आपल्याला माहिती मिळणं गरजेचं आहे। मात्र हे आरोपी आता फरार झाल्याची माहिती समोर येते आहे। शिवाय पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे। नेमकं तपासाअंती काय हाती लागतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र सांगलीमधला हा परिसर आता या घटनेनं हादरून गेलेला आहे। सांगलीमधल्या कदमवाडी परिसरामध्ये या तरुणाची हत्या झालेली आहे आणि दगडाने ठेचून या तरुणाला मारण्यात आलेलं आहे। या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे समोर आलेलं नाहीये। सांगलीच्या कदमवाडीमध्ये दगडाने ठेचून या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। या हत्येचे आरोपी फरार झाल्याची माहिती समोर येते आहे। नेमके आरोपी किती होते आणि हत्येचं कारण काय आहे समोर येणं महत्त्वाचं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण। दीपक, हत्या नेमकी कशामुळे झाली आहे, कोणत्या कारणामुळे झाली आहे, ते कारण समोर आलंय का आणि हत्या करणारे आरोपी किती होते? नक्कीच हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, कारण सायंकाळी 3 ते 4च्या दरम्यानची ही घटना आहे। या घटनेत हल्लेखोर फरार झालेले आहेत आणि शहर पोलिसांनी याबाबतीत 2 पथकं सुद्धा पाठवलेले आहेत हल्लेखोरांच्या शोधासाठी। मात्र प्राथमिक तपासामध्ये किंवा प्राथमिक चर्चेतून अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची प्राथमिक चर्चा आहे। मात्र अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारचा दुजोरा पोलिसांकडून देण्यात आलेला नाही। मात्र ज्यावेळी हे हल्लेखोर संशयित सापडतील त्यानंतर हत्येचं मुख्य कारण हे समोर येईल। या दृष्टीने आता सांगली शहर पोलिसांनी धरपकड आणि संशयिताची शोध मोहीम सुरू केलेली आहे। जी धन्यवाद दीपक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।